सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दळाची सर्वांगी सुंदर औक्षेंदुराची कांटी जाळकी। श्री शिवाय नमस्तुभ्यम। आज आहे दत्त जयंती आणि दत्ताचा खूप छान मोठा असा कार्यक्रम असतो आमच्या सुलतानपुरामध्ये। तर आता पालखी निघणार आहे, त्यासाठीच तयारी झाली, पूजा करून झाली। आजचा उपवास असतो निरंकार दत्ताचा आणि चला पालखीत जायचं आहे। चला पालखी आली आणि पालखी जवळ आली मेन म्हणजे, आणि मला स्वयंपाक करायचा होता पण स्वयंपाक राहून गेला। फक्त मी ताकाचं बेसन केलं। आज तर मला निरंकार उपवास आहे, पण हे सगळे जेवणारे आहेत तर ताकाचं बेसन आणि पोळ्या बनवणार आहे। तर तिकडून आल्यानंतर करेल। आत्ता जाते मी पालखीमध्ये। पालखी खूप जवळ आली, ताईंची तयारी सुरू आहे म्हणून मी थांबले। नारळ अर्पण करायचं आहे, मंदिरात जायचं आहे। तर पूर्ण दिवस आज तिकडे। आणि दत्त मंदिर बघा तुम्ही, इतकं छान इतकं सुंदर सजवलं, तर मी ते सगळं दाखवते। चलो मंदिरात जाऊ। मला पकडा तुम्ही फुल फुल पाहिजे का? नाही फुल आहे ना, आहे ना। चल बरोबर दिसत होता ना, आता दिसणार नाही। कोणता हार दिला मी? कोणता हार दिला मी? त्याला छोटे छोटे वाले दिले। नहीं है खाली। हाँ खाली खाली आहे जागा। चल आत्ताच आम्ही घरी आलो, आरती झाली। आत्ता 1:30 वाजला आणि 4 वाजता पुन्हा कीर्तन। तर आत्ताच आरती करून झाली आणि 4 वाजता कीर्तन आहे, नंतर मग 6 वाजताची पुन्हा आरती आहे। तर जाऊ संध्याकाळी पण। आणि लसूण सोलायला म्हणजे
ते पण बोलवलं. तर बघू थोड्या वेळ. आता फराळाचं करते. सगळ्यात आधी भगर करते. साबुदाणा मी सकाळी टाकला नाही, लक्ष नाही राहिलं. आणि आजचा निरंकार उपवास असतो, म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेसचा हा फराळाचा उपवास आहे. चला उसळ बनवून घेते, सॉरी भगर बनवते. भगर बनवली, ताक बनवलं आणि एक पार्सल आलं माझं मिशोवरून, तर दाखवते मी. घे त्यातलं कढईतलं. वाव, हे आहे ब्लाऊज पीस, क्वालिटी एक नंबर. आणि हे आहे साडी. वाव, साडी तर खूपच छान आहे. जॉर्जेट सिल्क आहे आणि गोंडे वगैरे आहे. तर मॅचिंग ब्लाऊज आलं बिलकुल. याला बघा, याला अस्तर लावावं लागणार. खूप छान. तर हे आपण काय करू शकतो, यावर प्रेस मारून नंतर हे ब्लाऊज शिवू शकतो, कारण की हे आहे याला अशा वड्या वड्या, आणि शिवताना हे प्लेन होतंच. बघू शकता हे असं. याला अस्तर लावायचं. एक नंबर, खूपच छान आहे. साडी पण खूप छान आहे. वाव. नाम कर देंगे कि तुम दूसरी बार अमरावती नहीं आ पाओ. सबसे भारी कथा थी. हमने ये बात किसी को नहीं कही. हमने सीधे आश्रम पर कहा कि चिंता मत करो, कथा तो अमरावती में होगी और कराने वाली भी माँ अम्बा होगी और अम्बेश्वर महादेव.